तुम्ही बघू शकता, मी जवळून दाखवते. असं म्हणतात की जर तुम्हाला अगदी मनासारखी गोष्ट हवी असेल, तर शॉर्टकट हा त्यावर पर्याय होऊ शकत नाही. तर माझं असंच काहीसं आज झालं होतं. खूप सारे तांब्या पितळेचे दिवे होते आणि पूजा साहित्यसुद्धा भरपूर होतं. त्यामुळे जर मी हे एकत्र सगळं धुवायला घेतलं असतं, तर फार वेळ लागला असता. म्हणून मी गरम पाण्यात चिंच, लिंबू टाकून घेतलं होतं आणि त्यात ही सर्व भांडी, दिवे एकत्र करून बुडवून ठेवले होते. परंतु परिणाम हा काही वेगळाच पाहायला मिळाला. कारण जर तुम्ही इथे बघत असाल, तर फक्त तांब्याच्या पणत्या इथे स्वच्छ झाल्या होत्या. बाकी पितळेचे दिवे हे तसेच दिसत होते. मग काय, पितांबरी घेऊन मी लागले कामाला आणि तुम्ही रिझल्ट बघूच शकता. सर्व दिवे आणि पूजा साहित्य मस्त लखलखून निघालं होतं. आणि आजच्या दिवशी मी सर्व देवसुद्धा छान स्वच्छ करून मस्त उजळवून घेतले होते. आणि सगळे देव, दिवे असे लख्ख स्वच्छ केलेले असले ना, की त्या दिवशी देवपूजा करताना एक वेगळीच भारी अशी सात्विक फीलिंग येते आणि खरंच खूप वेगळीच अशी मनाला छान अशी प्रसन्नता, शांतता मिळते. नमस्कार मंडळी, मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते. तर सर्वप्रथम सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण दीपपूजन हे तर पाहणारच आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला माझं दिव्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. याआधी मी तुम्हाला माझ्या मातीच्या दिव्यांचं कलेक्शन दाखवलं होतं. त्यानंतर आर्टिफिशियल दिव्यांचं कलेक्शन सुद्धा दाखवलं होतं. पण माझ्याकडे जे पितळेचे दिवे आहेत, समया आहेत, त्या मी तुम्हाला कधीच दाखवल्या नव्हत्या. तर आज दीप अमावस्या असल्यामुळे सगळेच दिवे मी स्वच्छ करून इथे उजळवून घेतलेले आहेत. तर त्यानिमित्ताने म्हटलं पूजा करण्याआधी तुम्हाला हे कलेक्शन मी दाखवेन आणि त्यानंतर मी तुम्हाला माझं दीपपूजन सुद्धा दाखवेन. तर सर्वप्रथम आपण ना मोठी समई बघणार आहोत. तर ह्याला वास्तू समई असं म्हणतात. तुम्ही बघू शकता, मी जवळून दाखवते. तर हे खाली इथे कासव आहे, कासवाचा हा बेस आहे आणि ही मोठी अशी समई आहे. तर तुम्ही जर साऊथ साईडला कधी कुठे गेलात, तर तुम्हाला या अशा प्रकारच्या सुंदर अशा समया मिळू शकतात. मी ही जास्त लावत नाही. ऍक्च्युली मी ह्याच्यासाठीच आणली होती, की मी अ, 24 तास ही माझ्या देव्हाऱ्याजवळ ठेवेन. पण ह्याच्यामध्ये काहीतरी इश्यू आहे, ही लीक होते. त्यामुळे मी ही लावत नाही. तर जेव्हा केव्हा दीप अमावास्या असते, तेव्हा मात्र मी तिची पूजा या समईची नक्की करते. तर अशा प्रकारची समई जर तुम्हाला चांगल्या प्रतीची, चांगल्या क्वालिटीची जर मिळाली, तर नक्की घरामध्ये ठेवा. देव्हाऱ्याजवळ तुम्ही ही रोज सुद्धा लावू शकता. ह्याला मला असं वाटतं, की वास्तू अ, समई किंवा वास्तुदिवा असं म्हणतात. त्यानंतर ही एक मोठी समई आहे. ही मला ना माझ्या लग्नामध्ये अ, एका कलीगने गिफ्ट दिली होती. ही बघा खूप सुंदर आहे. ह्याला खाली अशी 5 छोटे-छोटे निरांजन आणि ही मोठी अशी वरती एक समई आहे आणि मोर आहे इथे. हे बघा, हे असं दिसतं. ही सुद्धा खूप सुंदर आहे. पण अगेन ह्याला पण थोडंसं असं लीक होतं इथून पूर्ण असं ते गळतं. म्हणून मी जास्तही लावत नाही. लावलं तर एखादंच कोणतं तरी यूज करते. तर नेक्स्ट हे नॉर्मल अशी आहे. ह्याच्यावर तुम्ही असं झाकण मी लावते. त्यामुळे हे अशा प्रकारचे जरी तुम्ही फॅन वगैरे जरी लावला किंवा तुळशी जवळ तुम्हाला लावायचा आहे, तर तुम्ही अशा प्रकारचा दिवा लावू शकता. हा बघा. हा पण खूप सुंदर आहे. हा मला माझ्या आईने दिला होता गिफ्ट. तर हा पण खूप छान आहे. पण ह्याला तेल भरपूर लागतं. खूप जास्त वेळ हा प्रज्वलित होतो. म्हणून मी हा नेहमी जास्त लावत नाही. जेव्हा काही असं जास्त वेळ मला रात्रभर वगैरे ठेवायचं असेल, जन्माष्टमी आहे, गणपती आहे, त्यावेळी फक्त मी नवरात्री वगैरे अशा फेस्टिव्हलला फक्त मी हा यूज करते. आणि ह्याचं छान वैशिष्ट्य म्हणजे याच्या
झाकणावरती तुम्ही बघू शकता असं ओम सुद्धा लिहिलेलं, त्यामुळे हा मला खूप आवडतो, मस्त आहे. त्यानंतर तुम्ही माझ्या देवाऱ्यामध्ये नेहमी बघाल तर हा एक लक्ष्मी दिवा म्हणून ह्याला म्हणतात, महालक्ष्मी दिवा. तर हा सुद्धा खूप शुभ असतं. तुम्ही ह्याची पूजा करून, ह्याला हळदी-कुंकू वगैरे लावून, कारण ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता लक्ष्मीचं चिन्ह कोरलेलं आणि दोन्ही बाजूनं हत्ती आहे. जर तुम्ही बंगलोरला कधी गेला तर तिथे अशा प्रकारचे ब्रासचे सुंदर दिवे, चांगल्या क्वालिटीचे, वेगवेगळ्या डिझाईनचे नक्षीदार दिवे तुम्हाला मिळू शकतात. तर तुम्हाला मी सजेस्ट करेन, की मुंबईत तर मिळतातच, पण साउथ साइडला तुम्हाला प्युअर क्वालिटीचे चांगले दिवे मिळतात. तर ह्याचा पण एक इश्यू आहे. हा पण आम्हाला गिफ्ट मिळाला होता कोणाच्या तरी लग्नामध्ये अ, त्यांनी दिला होता रिटर्न गिफ्ट म्हणून. पण हा ना असा लीक होतोय. ते तूप टाकलं, तेल टाकलं तरी खालून असं पूर्ण ह्याला असं ग्रीन कलर येतो आणि लीक होतो हा. तर मी लावते तेव्हा मी ह्याच्यामध्ये पणती अशी वेगळी लावते मग त्यामुळे. तर हा पण तुम्ही अशा प्रकारचा चांगला दिवा घेऊ शकता. हे पण खूप वर्थ आहे. तर हे 2 दिवे आहेत तुम्ही बघू शकता. हे सुद्धा खूप सुंदर आहेत. हे विष्णूच्या पूजेमध्ये किंवा कृष्णाची जी आपण पूजा करतो त्याच्यामध्ये हे वापरू शकतो आपण. शंख आणि मला वाटतं हे चक्र असं सिम्बॉल असलेले हे 2 दिवे आहेत. तर हे माझ्या बऱ्याचशा पूजेमध्ये तुम्ही पाहिले असतील, की मी हे लावते. त्यानंतर ह्या 2 छोट्याशा अशा समया आहेत माझ्याकडे. कारण मोठ्या समया नेहमी लावणं आपल्याला शक्य नसतं. त्यामुळे ह्या 2 छोट्या समया सुद्धा माझ्याकडे आहेत. या सुद्धा मला गिफ्ट मिळाल्या होत्या. मला वाटतं माझ्या हसबँडच्या कलीगने त्यांची गृहशांती होती, तेव्हा रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. तर त्यामुळे मी आणि या खरंच ह्याची क्वालिटी पण चांगली आहे. गळत वगैरे नाहीत. त्यामुळे मला नेहमी आवडतात ह्या. तर छोटी घरात काही पूजा असेल किंवा चांगला असा काही सण वगैरे असेल, तेव्हा मी ह्या छोट्या समया नक्की लावते. त्यानंतर माझ्याकडे ह्या दीप लेडी आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघितल्या असतील. मी अनेक वेळा माझ्या पूजेमध्ये तुम्ही रोजच्या जर पाहत असाल तर ह्या असतात. ह्या सुद्धा पण ह्या सर्वात लहान आहेत बघा. ह्याचं जे अ, दिव्याचं जे हे आहे ना पणती ती खूप छोटी आहे. त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये वात लावून वगैरे लावत नाही मी. मी ह्याच्यामध्ये छोटीशी फुलाची पाकळी किंवा फुलं, गुलाब असं ठेवून त्याचा वापर करते आणि देवाजवळ ठेवते. आणि मग ही 2 छोटी निरांजनं आहेत, नॉर्मल जी आपल्याकडे सगळ्यांकडेच असतात. हे रिसेंटली मी कला दर्पणमध्ये जेव्हा गेले होते, तेव्हा तिथून घेतलेले हे कमळाच्या आकाराचे दिवे आहेत. हे सुद्धा खूप छान क्वालिटीचे आहेत. एकदम जड आहेत. तर हे सुद्धा मी वापरते. हे पण खूप छान आहेत. ही एक पंचारत आहे माझ्याकडे. कापूर आरती जर तुम्हाला करायची असेल, तर इथे तुम्ही कापूर टाकून वापरू शकता आणि 5 दिवे लावून पंचारती सुद्धा करू शकता. तर हे सुद्धा खूप उपयोगी आहे. जर नसेल तुमच्याकडे तर नक्की घ्या. आमच्याकडे गणपती असतो, त्यामुळे मी ही घेतली होती 1-2 वर्षापूर्वी. तर ह्याचा पण खूप छान वापर होतो. त्यानंतर हे अशा प्रकारचे दिवे आहेत. ह्याची खरंच खूप क्वालिटी छान आहे. हे बघू शकता याला जवळून तुम्ही दाखवते. तर असे माझ्याकडे 5 आहेत. हे पण अ, मला वाटतं गिफ्टच मिळाले होते कोणाच्या तरी लग्नामध्ये. मला वाटतं माझ्या बहिणीच्याच लग्नामध्ये आईने हे डिस्ट्रिब्यूट केले होते. तर मग उरले होते तेव्हा मग 2-3 मला एक्स्ट्रा दिले होते. तर हे पण खूप छान आहेत. ह्या तांब्याच्या पणत्या आहेत बघा. तर हा 6चा सेट आहे. ह्या पण चांगल्या असतात जर तुम्हाला अ, खूप जास्त तेल नाही घालायचे आणि पणतीजवळ म्हणजे रांगोळीजवळ दिवाळीमध्ये वगैरे ठेवायचे आहेत, तर खूप छान वाटतात ह्या सुद्धा. मातीच्या न वापरता तुम्हाला ही म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. ह्या पण छान असतात. तशाच माझ्याकडे तशाच माझ्याकडे छोट्या साईजमध्ये. ही छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे. तुम्ही बघू शकता. ही सर्वात छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे. हा अजून एक असा झाकण ठेवून तुम्ही वापरू शकता असा छोटा दिवा आहे माझ्याकडे. हा पण खूप क्यूट आहे. मला आवडतो. कधी-कधी ह्याच्यामध्ये मी धूप सुद्धा लावते. हे मधलं जे वात लावायचं असतं, ते काढून टाकून तुम्ही ह्याच्यात धूप सुद्धा लावू शकता. मग इथून छान असा धूप स्प्रेड होतो. तर हे जसं मी मोठा दाखवला होता, तसाच हा जो दिवा दाखवला होता, तसाच हा छोटा दिवा सुद्धा आहे. तर हे सगळे दिवे मीच घेतलेले आहेत असं नाहीये.
बरेचसे दिवे मला गिफ्ट मिळालेले आहेत. काही दिवे हे आमच्याकडे आधीपासूनच होते, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून. म्हणजे त्याला किती वर्ष झाली असतील मला सांगता सुद्धा येणार नाही. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते. ह्या बघा, ह्या समय आहेत. ह्या इतक्या जड आहेत, की मी तुम्हाला नाही सांगू शकत. ह्या 2 आहेत. हे बघा. खूप जड आहेत ह्या समया आणि ह्याच्यावरती साल सुद्धा लिहिलेलं आहे. हे जवळ-जवळ 1970 मध्ये आणि ह्याच्यामध्ये नाव लिहिलंय ते रुक्मांच्या आजीचं. म्हणजे त्यांच्या काळामध्ये हे 1970 मध्ये ह्या कधी घेतलेल्या आहेत. रुक्माच्या आत्याने घेतल्या होत्या. तर त्यांची आई जेव्हा होती, तर तेव्हा रुक्माची आजी म्हणजे जेव्हा होती, तर त्या आईचं नाव टाकायच्या काही घेतल्या वस्तू की देवपूजेचं. तर त्यांना भरपूर आवड होती. तर बऱ्यापैकी काही-काही मी तुम्हाला तांब्याच्या वगैरे ज्या पणत्या दाखवल्यात, ही तांब्याची जी दाखवली आहे किंवा जसं की हा दिवा दाखवला आहे. हे छोटे दिवे दाखवलेत. हे बऱ्यापैकी आमच्याकडे आधीपासूनच होते. हे आत्याने घेतलेले आहेत रुक्मांच्या. त्यामुळे आमच्याकडे असं भरपूर असं कलेक्शन आहे. तर हे नॉर्मल आहेत. ह्याच्यामध्ये मोठी साईज वगैरे आहे आमच्याकडे बघा. हे 2 असं हे आहे. खाली पण त्याला डिझाइन आहे. ही छोटीशी आपण वापरू शकतो निरांजन म्हणून. आणि हा त्याच्यामध्ये अजून एक साईज आहे. हे 3 म्हणजे तुम्ही बघा तर सिमिलर पॅटर्नमध्येच आहेत. आणि हे पण एक खूप छान आहे. हे तुम्ही पण बघितलं असेल माझ्या अनेक पूजेमध्ये मी वापरते. तर तुम्हाला म्हणजे पूर्ण अखंड असं जे दिवे लावलेले असतात देवाजवळ, ते उचलून काही आपण ओवाळू शकत नाही देवाला. तर ह्याचा आपण असा वापर करू शकतो किंवा दुसरी समई वगैरे पेटवण्यासाठी म्हणजे त्यांना प्रज्वलित दुसरे दिवे प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही सुद्धा ह्याचा वापर करू शकता. आणि एक छोटंसं तांब्याचं माझ्याकडे एक पळी भांड आहे. खूपच छोटं आहे, पण क्यूट आहे. तर सगळी काल मी तांब्या पितळीची भांडी काढली होती. तर त्यात हे सुद्धा काढलं होतं. अजून एक हा खूप युनिक असा माझ्याकडे दिवा आहे. अगदी लहान आहे. हा तुळशी वृंदावनाच्या आकाराचा आहे. तुम्ही बघू शकता. प्रत्येक ठिकाणाला वेगवेगळं सिम्बॉल आहे. एका ठिकाणी त्रिशूळ आहे, एका ठिकाणी ओम आहे, एका ठिकाणी श्री लिहिलेला आहे. तर खूप छान आहे. हा सुद्धा एकदम छोटासा आहे. तर मी जास्त करून राधाकृष्णाची पूजा करते. तिथे हा लावते छोटासा दिवा. साल हा एक छोटासा कमंडलू आहे. ह्याच्यावरती सुद्धा 1975 असं साल टाकलेलं आहे. तर अशाच आमच्याकडे खूप जुन्या-जुन्या गोष्टी आहेत. अ, तर खूप जण मला विचारतात, "ताई प्राईस सांग, ही म्हणजे देवांच्या मूर्तीची पण मला काही-काही जण प्राईस विचारतात." तर सगळं मीच घेतलेलं असं आहे असं नाहीये, कारण आम्ही जॉइंट फॅमिलीमध्ये राहतो. तर बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आधीपासूनच आहेत, त्याचं कलेक्शन आहे. आणि ह्या पोपटाच्या आकाराच्या समया आहेत आणि ह्याला लोंगटी अशी ही समई आहे. वेल आहे ही तुम्ही बघू शकता. तर अशा 2 आहेत. त्या देवारात माझ्या कायमस्वरूपीच ठेवलेल्या आहेत मी. तर ह्या सुद्धा मला खूप आवडतात कारण या खूप युनिक आहेत. तर ह्या पण मी नेहमी प्रज्वलित नाही करत कारण की हे कसं जवळच इथे जर तुम्ही वात लावली, तर ही खूप जवळ आहे. तर हा पण एक दिवा आहे मला माझ्या ताईने गिफ्ट दिलेला. तर हा खूप खोलगट आहे त्यामुळे भरपूर तेल राहतं ह्याच्यामध्ये आणि खूप वेळ हा प्रज्वलित राहतो. तर हा सुद्धा एक खूप युनिक डिझाइन आहे तुम्ही बघू शकता. पण असे जे अँटिक डिझाइन असतात ना, ह्याला खूप घासायचं नाही. तर त्याच्यामुळे त्याचं मग जो युनिकपणा असतो, जो अँटिकपणा असतो तो निघून जातो. तर वरवरच ह्याला तुम्ही क्लीन करायचं असतं. आतमध्ये तुम्ही व्यवस्थित क्लीन करू शकता. तर हे असं होतं माझं कलेक्शन आणि मला वाटतं एखाद दुसरी समई नसेल. बाकी सगळं तर जेवढे माझ्याकडे दिवे आहेत ते ऑलमोस्ट मी सगळे आज इथे काढलेले आहेत. तर तुम्हाला माझं हे कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता मी पूजेला सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते माझी पूजा. चला. आषाढ अमावास्येला दिव्यांची खास आरास केली जाते. तसेच त्यांचे पूजनसुद्धा केले जाते आणि
या दिवशी या दीपपूजनाला अधिक असे महत्त्व आहे. दिवा हा मांगल्याचा, समृद्धीचा आणि चैतन्याचे असे प्रतीक मानला जातो. आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी या आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या ही साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असा हा दीप एकमेव असा मार्ग समजला जातो. तर हे आहे मी आज केलेले दीपपूजन. कारण जितके आमच्या घरात दिवे आहेत तितके जवळ-जवळ सगळेच घेण्याचा मी प्रयत्न केले होते. थोडेफार काहीतरी 4-5 इकडे-तिकडे राहिले असतील. पण बाकी सगळे मी निरांजनं, छोटे-छोटे दिवे, पणत्या, समया ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या होत्या. तसंच आज एक महत्त्वाची गोष्ट करायची असते ते म्हणजे कणकेचे दिवे आज करायचे असतात आणि ह्या कणकेच्या दिव्यांनी ह्या पूजेतल्या सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं असतं. त्यामुळे कणकेचे दिवे मी आज वाफवून घेतले होते आणि थोडंसं गूळ आणि तूप टाकून त्याच दिव्यांनी आरती करून घेतली होती. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. आपण प्राणाला सुद्धा प्राणज्योत म्हणतो. घरातील मुलांना सुद्धा आपण वंशाचे दिवे म्हणतो. तर इतका हा दीप आपल्या मानवाशी निगडीत झालेला आहे. दीप म्हणजे काय तर प्रकाश. जिथे प्रकाश असतो तिथे अंधाराला, भीतीला पडता पाय घ्यावा लागतो. आणि दिव्यांची प्रार्थना करताना शुभं करोती कल्याणम हा मंत्र म्हणून धूप दीप लावून त्यांची छान अशी पंचोपचार पद्धतीने पूजा करून घेतली होती. खरंच खूप छान असं मंगलमय प्रसन्न असं वातावरण घरामध्ये आज निर्माण झालं होतं. आणि आजची देवपूजासुद्धा तुम्ही बघू शकता. छान अशी सुंदर मला फ्रेश मस्त फुलं मिळाली होती आणि आज अमावस्या होती तर मी विचार करत होते की मी कोणत्या रंगाचा वापर करू. तर अनायासे माझ्याकडे हा ग्रे रंग होता, राखाडी रंग होता. तर या राखाडी रंगाचा मी आज छान असा वापर केलेला आहे सजावटीसाठी. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसाव मित्रांनो. धन्यवाद.